मी माझ्या मुलीचं लग्न ज्या कुटुंबात केले होते त्या कुटुंबातील लोक खूप चांगले होते. त्यांनी त्यांच्या राजवाड्यासारख्या घरामध्ये माझ्या मुलीला अगदी राजकुमारीप्रमाणे ठेवले होते. माझ्या मुलीची सासू तर प्रत्येक वेळी माझ्या मुलीचे खूपच कौतुक करायची. जेव्हा माझ्या मुलीची सासू त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जायची तेव्हा माझ्या मुलीला देखील सोबत घेऊन जायची आणि जितका वेळ तिथे बसायची तितका वेळ फक्त आणि फक्त माझ्या मुलीची स्तुतीच करायची. मी खूप खुश होते. पूर्ण कुटुंबात फक्त आणि फक्त माझ्याच मुलीचे नाव होते. माझा जावई देखील माझ्या मुलीची प्रत्येक गोष्ट ऐकायचा. मी प्रत्येक वेळेला देवाचे आभार मानायचे. लग्नाच्या काही महिन्यानंतरच माझी मुलगी गरोदर झाली, परंतु मूल जन्माला येण्या अगोदरच माझ्या मुलीचा मृत्यू झाला. मी माझ्या मुलीच्या मृतदेहाजवळ बसून रडत होते तेव्हा त्यांच्याच घरातील एक मोलकरी माझ्याजवळ आली आणि माझ्या कानात हळूच सांगू लागली की तुमची मुलगी जिवंत आहे. या राक्षसी विचाराच्या लोकांनी तुमच्या मुलीवर खूपच अत्याचार केले आहेत. त्या मोलकरणीचे बोलणे ऐकून मी माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरील कपन बाजूला केला तेव्हा माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं, कारण की त्या राक्षसांनी तर माझं नाव अनिता आहे आणि माझ्या नवऱ्याचा मृत्यू होऊन काही वर्ष झाली होती. मी माझी मुलगी सोबत म्हणजेच प्रगती सोबतच एकटीच राहत होते आणि एका खाजगी शाळेमध्ये मी शिक्षिका होती. प्रगती आता 19 वर्षाची झाली होती. माझी मुलगी दिसायला खूपच सुंदर होती. ती एक जणू अप्सराच होती आणि मी तिच्या पालन पोषणामध्ये देखील काहीच कसर सोडली नव्हती. मुलगी वयात आल्यानंतर आईबाबांची एकच जबाबदारी असते, ती म्हणजे त्या मुलीचं लग्न. माझी इच्छा होती की माझ्या मुलीचे लग्न सुशिक्षित श्रीमंत घरात व्हावे, जेणेकरून तिचे पुढचे आयुष्य हे अगदी आरामात सुखात जाईल आणि मग यामुळे मला देखील कसलीही काळजी राहणार नाही. मी माझ्या काही मित्र परिवारांसोबतच आमच्या शाळेतील इतर शिक्षकांना देखील सांगितले होते की जर माझ्या मुलीसाठी तुमच्या नजरेत योग्य स्थळ असेल तर मला नक्की सांगा. एक दिवस मी शाळेतील माझ्या विद्यार्थ्यांचे पेपर चेक करत होती. तेवढ्यातच माझी एक शिक्षिका मैत्रिणी वंदना माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली की तिची बहीण तिच्या मुलासाठी मुलगी बघते. ते लोक खूप चांगल्या घराण्यातील आहेत. मुलगा देखील एकुलता एक आहे आणि एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करतो. मला तर तुझ्या मुलीचे लग्न माझ्या बहिणीच्या मुलासोबत लावून द्यायचे आहे. वंदना टीचरने त्या स्थळाबद्दल इतके काही सांगितले होते की तिचे बोलणे ऐकून मी देखील खूप खुश झाली. तसेही ती माझी जवळची मैत्रीण होती, त्यामुळे मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मग मुलाकडच्या लोकांना घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्या दिवशी माझ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला की आता माझ्या डोक्यावरचे ओझे थोडे कमी होईल. माझ्या मुलीचे एका चांगल्या घरात लग्न होईल आणि ती तिचे पुढचं आयुष्य अगदी आरामात घालवेल. काही दिवसानंतर त्या मुलाची आई आणि त्याची बहीण माझ्या मुलीला पाहण्यासाठी आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा त्यांच्याकडे खूप जास्त सामान होते. आमच्या मुलीला भेटून त्या इतक्या खुश झाल्या आणि त्यांनी त्या काही गोड गोड गप्पा व गोष्टी केल्या की त्यांनी माझ्याकडून या स्थळासाठी होकार वधूनच घेतला आणि मगच त्या त्यांच्या घरी परतल्या. त्यावेळी मला ती लोक खूप सुशिक्षित समजूतदार आणि खानदानी वाटली होती. माझ्या मुलीचे इतके चांगले नशीब पाहून मी खूप खुश झाली होती. मुलाकडच्या लोकांनी लवकरात लवकर लग्न करायचा हट्ट पकडला होता आणि त्या बाबतीत मला काही अडचण नव्हती. आणि मग अशाच एक दोन भेटीतच मी मुलाला देखील पाहिले आणि तो मुलगा देखील मला खूप आवडला. मुलाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला होता. आई आणि एक लहान बहीण होती आणि दुसरी गोष्ट ही होती की तो मुलगा माझ्या मैत्रिणीचा भाचा होता. त्यामुळेच मला विश्वास होता की माझी मुलगी आता खूप खुश राहणार. मी दिवस रात्र मेहनत करून जमावलेल्या पैशातून माझ्या मुलीच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आणि पुढे लग्न देखील धूमधडाक्यात लावून दिले. एक आई वडील त्यांच्या मुलीला जितके काही देऊ शकतात तितके सगळं देऊन सोबतच आशीर्वाद देऊन माझ्या मुलीची मी पाठवणी केली. लग्नानंतर माझी मुलगी 2-3 वेळा माहेरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. सोबतच ती खूप सुखात आहे हे देखील तिचा चेहरा पाहून समजत असे. माझ्या मुलीचे म्हणणे होते की तिची सासू तिची खूप तारीफ करते. घरातले काहीच काम ती तिला करू देत नाही. जिथे कुठे ती जाते तिला सोबत घेऊनच जाते. माझ्या मुलीच्या परवानगीशिवाय काहीच काम करत नाही आणि माझे जावई देखील माझ्या मुलीवर खूप प्रेम करतात. प्रगतीचे बोलणे ऐकून मी देखील खूप खुश झाले होते. परंतु लग्नाच्या काही महिन्यानंतर जेव्हा प्रगती गरोदर राहिली तेव्हा तिने मला ही बातमी सांगून खूपच हैराण केले की तिने मला सांगितले की आता तिच्या सासूसोबत त्यांच्या गावाला राहायला जाते, कारण तिचा नवरा कामाच्या निमित्ताने देशाच्या बाहेर जात आहे आणि त्यामुळे माझी मुलगी आणि तिची सासू त्यांच्या गावी असलेल्या घरात राहणार आहेत.
आमच्या शहरापासून खूप लांब होते. माझी मुलगी माझ्यापासून इतकी लांब राहायला जाणार यामुळे मला खूपच वाईट वाटले होते. काळजावर दगड ठेवून मी तिला भेटायला गेली. मला बघून ती खूपच खुश झाली व त्यानंतर आनंदाने तिच्या सासूसोबत त्यांच्या गावी राहायला गेली. ती गावी राहायला गेल्यानंतर काही दिवस तर ती खूप उदास राहिली, परंतु प्रगती रोज मला फोन करून तिच्या तब्येतीबद्दल सांगायची. आणि मग असेच महिने निघून गेले आणि तिने मला एक आनंदाची बातमी सांगितली की ती खूप लवकरच शहरात परत येणार आहे. तिचे ते बोलणे ऐकून मी खूपच खुश झाले, परंतु त्या दिवसानंतर प्रगतीने मला एकही फोन केला नाही. आणि अचानक एक दिवशी माझ्या मुलीच्या सासरकडून मला फोन आला. प्रगतीचे सासरचे म्हणाले की अचानक प्रगतीची तब्येत खराब झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. माझ्यासाठी ही बातमी एखाद्या मोठ्या वादळापेक्षा कमी नव्हती. त्या बातमीने माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली. रडून रडून माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मला माझ्या मुलीच्या सासरच्या गावाबद्दल काहीच माहिती नव्हती. मला लवकरात लवकर तिच्या सासरच्या गावी जायचे होते. मी माझ्या मैत्रिणीला म्हणजेच वंदनाला फोन केला तेव्हा ती म्हणाली की मी देखील त्याच गावी जात आहे. ती जाताना मला सोबतच घेऊन जाईल असे म्हणाली. म्हणून मी तिच्या बरोबरच माझ्या मुलीच्या गावी जायला निघालो. पूर्ण रस्ता मी तर माझ्या मुलीच्या दुःखामध्ये रडत होती. 3 तासाच्या प्रवासानंतर मी त्या गावी पोहोचली आणि त्या 3 तासामध्ये मी माझ्या मुलीच्या सासरच्या लोकांना सारखी विनंती करत होती की मी येईपर्यंत माझ्या मुलीचे अंत्यसंस्कार करू नका. मला शेवटचे माझ्या मुलीला पाहायचे आहे. मी जेव्हा माझ्या मुलीच्या सासरी पोहोचली तेव्हा त्यांच्या घरी खूप जास्त लोक जमा झाले होते, परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की माझ्या मुलीला एका वेगळ्या खोलीमध्ये एकटीलाच बेडवर ठेवले होते. मी रडत रडतच माझ्या मुलीला मिठी मारली आणि मग हुंदके देत रडत होती. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझी मुलगीच माझ्या जीवनाचा आधार होती आणि आता तोच आधार देखील देवाने माझ्याकडून हिरावून घेतला होता. थोड्या वेळानंतर 2-3 महिला त्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या की अंत्यसंस्काराची वेळ जवळ आली आहे, तुम्ही बाहेर जा. पुरुष मंडळी येऊन प्रेताला उचलून नेतील. परंतु त्यांच्या त्या बोलण्यामध्ये मला काहीतरी विचित्र वाटत होते आणि तेवढ्यातच त्यांची एक मोलकरीण मला पाणी देण्याच्या निमित्ताने त्या खोलीमध्ये आली. ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की तुम्ही या बायकांना या खोलीतून बाहेर जायला सांगा, मला तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल काहीतरी सांगायचं आहे. तिचे ते बोलणे ऐकून मी खूपच हैराण झाली आणि त्यानंतर मी त्या बायकांना म्हणाली की तुम्ही मला काही वेळ माझ्या मुलीसोबत एकटीला राहू द्या. तसं पण ती आता कायमचीच मला सोडून जाणार आहे. त्यामुळे अजून फक्त थोडा वेळ मला माझ्या मुलीसोबत एकटीला राहू द्यात. तेव्हा माझ्या मुलीच्या सासूने त्या मोलकरणीला सोडून इतर सगळ्या बायकांना त्या खोलीच्या बाहेर यायला सांगितले. आणि मग मी पुन्हा एकदा माझ्या मुलीला मिठी मारून रडू लागली. तेव्हा क्षणभर मला असे वाटले की माझी मुलगी अशीच तब्येत खराब झाल्यामुळे मेली नाही, तर मोलकरणीच्या म्हणण्यानुसार नक्कीच काहीतरी गडबड आहे. ती मोलकरीण काही वेळ माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बसली आणि मग धावतच माझ्याजवळ आली आणि मग माझ्या कानात कुजबुजू लागली की तुमची मुलगी जिवंत आहे. मी तिच्याकडे अविश्वासाच्या नजरेने पाहिलं की असं कसं होऊ शकतं. तेव्हा ती म्हणाली तुम्ही स्वतःच पहा. मी लगेचच माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरील कफन बाजूला केला. तेव्हा मला जाणवलं की माझ्या मुलीचा श्वास अजूनही हळूहळू चालू आहे. खरं तर तिला असं काहीतरी विषारी खाऊ घातलं होतं ज्यामुळे तिचे ओठ आणि बाकीचे शरीर निळे पडले होते. ती मोलकरीण खोटं बोलत नव्हती. माझी मुलगी खरंच जिवंत होती, परंतु लवकरात लवकर तिला डॉक्टरकडे घेऊन जायची गरज होती. त्याचवेळी मी त्या मोलकरणीपुढे हात जोडले आणि तिला विनंती केली की मला मदत कर आणि त्या बदल्यात मी तिला बोलले की ती बोलेल ती किंमत द्यायला तयार आहे. त्यामुळे तिने लगेचच माझे म्हणणे मान्य केले आणि मग वचन दिले की मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेन. मी तिला माझ्या नवऱ्याची शेवटची निशाणी म्हणजेच माझ्या हातातल्या सोन्याच्या 4 बांगड्या ज्या मी नेहमी घालायची त्या लगेच काढून तिला दिल्या, जेणेकरून ती मला मदत करेल. त्यानंतर त्या मोलकरणीने माझ्या फोनवरून तिच्या नवऱ्याला फोन केला आणि त्याला मदत करायला सांगितले आणि मग खूप मुश्किलीने मी माझ्या मुलीला घेऊन दुसऱ्या दरवाजाने त्या घराच्या बाहेर पडली, जिथे बाहेर तिचा नवरा उभा होता. त्या मोलकरणीच्या नवऱ्याने त्या मोलकरणीकडे माझ्या मुलीच्या आकाराचा एक पुतळा दिला आणि मग आम्हाला घेऊन तिथून तो निघून गेला. पुढे त्या मोलकरणीने खूप चतुराईने तो पुतळा त्या बेडवर ठेवला आणि त्याच्या अंगावर कफन ठेवले आणि मग बाहेर जाऊन सर्वांना सांगितले की प्रगतीची आई तिच्या मुलीची अंत्ययात्रा पाहू शकत नाही, त्यामुळे त्या निघून गेल्यात आणि जाताना त्या सांगून गेल्या आहेत की आजपासून या कुटुंबासोबत माझे कसलेही संबंध नसणार आणि माझ्या मुलीचे तुमच्या इकडेच अंत्यसंस्कार करा. त्या मोलकरणीचे बोलणे ऐकून त्या गावातील बायका माझ्याबद्दल खूप वाईट साईट बोलत होत्या. सोबतच माझ्या मुलीची सासू आणि नणंद मला घाण घाण शिव्या देत होत्या.
त्यानंतर काही पुरुष आले आणि मग ते मृतदेह घेऊन जाऊ लागले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मोलकरीण त्या ठिकाणी आली जिथे तिच्या नवऱ्याने मला आणि माझ्या मुलीला सगळ्यांपासून लपून ठेवले होते. ती मोलकरीण आल्यानंतर तिने मला सांगितले की कोणाला काही संशय आला नाही. त्या पुतळ्याला तुमची मुलगी समजून सर्वांनी अंत्यसंस्कार केले. परंतु तुमच्याबद्दल सर्व लोक खूपच वाईट बोलत होते. त्यावेळी लोक मला काय बोलतात आणि काय नाही हे माझ्यासाठी महत्वाचे नव्हते. माझ्यासाठी तर माझ्या मुलीचा जीव महत्वाचा होता. मी त्या मोलकरणीचे आणि तिच्या नवऱ्याचे अगदी मनापासून आभार मानले आणि मग त्यानंतर मी त्या मोलकरणीला खरं कारण काय आहे ते विचारलं. माझ्या मुलीसोबत नक्की ते काय झाले होते. त्यावर ती मोलकरीण मला म्हणाली की मी त्यांच्या घरात काम करते, मी त्यांचे कामवाली आहे. खरं तर तुमच्या मुलीची सासू तुमच्या मुलीची स्तुती करताना थकत नव्हती, परंतु रोज रात्री ती तुमच्या मुलीच्या जेवणामध्ये काहीतरी औषध मिक्स करून द्यायची. सुरुवातीला तर मला काही समजत नव्हते, परंतु जसजसे तुमच्या मुलीची तब्येत बिघडू लागली त्यासोबतच तुमच्या मुलीने तिच्या पोटात वाढणारे बाळ देखील गमावले. तेव्हा मला समजले की तुमच्या मुलीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला या लोकांनी जाणून बुजून मारले आहे आणि आता हे लोक तुमच्या मुलीचा देखील जीव घेणार आहेत. त्यानंतर एक दिवशी तुमच्या मुलीच्या सासूने एका ज्यूसमध्ये एक विषारी औषध मिक्स केले आणि मला सांगितले की हे प्रगतीला नेऊन दे आणि प्रगतीला सांग की हे सर्व संपव. मी जाणून बुजून त्यातले अर्ध सरबत सांडवलं होतं आणि हे सर्व जेव्हा मालकीनबाईंनी पाहिलं तेव्हा मी खूप घाबरले आणि मग उरलेले शेवटचे 2 घोट प्रगतीताईंना प्यायला सांगितले. त्यामुळे प्रगतीताईंच्या हृदयाची धडधड काही वेळासाठी थांबली आणि मग त्यांचे शरीर निळे पडू लागले आणि बघणाऱ्यांना असंच वाटू लागले जसं की त्या आत्ता मेलीच आहे. परंतु खरं तर प्रगतीताई जिवंत आहेत आणि त्यांचा जीव वाचू शकेल. त्या मोलकरणीचे बोलणे ऐकून मला तर खूप मोठा धक्काच बसला होता. मला समजतच नव्हते की हे लोक नक्की कोण आहेत आणि यांची माझ्या मुलीसोबत काय दुश्मनी आहे, ज्यामुळे त्यांनी माझ्या मुलीला इतका त्रास दिला आहे. फक्त त्रासच नाही तर त्यांनी माझ्या मुलीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला देखील मारून टाकले होते. खरं तर माझ्या मुलीच्या पोटात वाढणारा जीव हा त्यांच्याच मुलाचा अंश होता. तरी सुद्धा त्यांनी माझ्या मुलीवर जरा देखील दया का नाही दाखवली. खरं तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तर माझी मुलगीच देऊ शकत होती, जी माझ्यासमोर आता मरणाच्या दारात उभी होती. काही दिवस आम्ही त्याच झोपडीमध्ये लपून राहिलो आणि या दिवसामध्ये त्या झोपडीत एक डॉक्टर यायचे जे त्या मोलकरणीच्या नवऱ्याच्या ओळखीचे होते. ते डॉक्टर खरंच खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी माझ्या मुलीवर उपचार करायला सुरुवात केली आणि त्यामुळेच माझ्या मुलीच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांसोबतच ती मोलकरीण देखील खूप चांगली होती. ती मला बाहेरच्या जगात काय चालू आहे, माझ्या मुलीच्या सासरी नक्की काय चालू आहे या सगळ्याची खबरबात द्यायची. तिने मला हे देखील सांगितले की माझ्या जावयाला माझ्या मुलीच्या मृत्यूबद्दल समजले आहे आणि त्यामुळेच तो बाहेरच्या देशातून पुन्हा इकडे परतला आहे. दुसरीकडे माझ्या मुलीच्या तब्येतीत आता सुधारणा होऊन ती स्वतःच उठायची बसायची, सोबतच स्वतःच्या हाताने जेवायची सुद्धा. तिच्या तब्येतीतील खूपच सुधारणा झाली होती. तिच्या तब्येतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाल्यावर मी तिला सर्व हकीकत सांगितली. ती ऐकल्यावर तिला विश्वासच बसत नव्हता. तिला खूप मोठा धक्का बसला. ती म्हणाली की आजपर्यंत माझ्या सासरच्या लोकांनी माझ्या बाबतीत कधीच वाईट विचार केला नाही. उलट त्यांनी मला एखाद्या राजकुमारीप्रमाणे ठेवले होते. मग असं असताना त्यांनी हे सर्व का केले यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. त्यावेळी तरी मला तिला जास्त प्रश्न विचारणे योग्य वाटले नाही, कारण की तिची तब्येत इतकी देखील चांगली नव्हती. त्यामुळे मी शांत झाले. काही आठवड्यानंतर मी रात्रीच्या अंधारात कोणालाही न कळता माझ्या मुलीला घेऊन आमच्या घरी आले आणि माझ्या घरी येऊन सुद्धा कोणालाही सांगितले नाही की माझी मुलगी प्रगती जिवंत आहे आणि ती व्यवस्थित आहे. मला ही गोष्ट कोणालाही सांगायची नव्हती. एक दिवस मी घरातील सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती. त्यानंतर घरी परतताना मला माझ्या मुलीला ड्रेस घ्यायचा होता. त्यामुळे मी बाजारात एका दुकानात गेली आणि त्या दुकानवाल्यासोबत ड्रेसच्या किमतीवरून वाद घालत होते. इतक्यातच माझा जावई एका दुसऱ्याच मुलीसोबत त्या दुकानात आला. त्या दोघांमध्ये चांगल्याच गप्पा गोष्टी अगदी प्रेमात रंगल्या होत्या. त्यांनी मला आणि मी त्यांना बघितलं होतं. माझ्या जावयाला दुसऱ्या एका मुलीसोबत पाहून मी तर हैराण झाले, कारण की त्याच्या बायकोला मरून आता फक्त 2 ते 3 आठवडे झाले होते की इतक्यात तो लगेचच दुसऱ्या मुलीला घेऊन फिरू लागला. मला आता माझ्या मुलीसोबत होणाऱ्या अत्याचाराबद्दल समजले होते. मी शांतपणे दुकानातून बाहेर निघाली. मला आता काहीतरी करावं लागणार होतं. ज्यांनी माझ्या मुलीला मरणाच्या दारात ढकललं आणि स्वतः मात्र बाहेर मस्त मजा मारतात त्या लोकांना मला शिक्षा द्यायची होती. सोबतच मी आयुष्यभर माझ्या मुलीला लोकांपासून असं लपवून तर ठेवू शकत नव्हते. घरी येऊन मी माझ्या मुलीला सर्व काही सांगितले आणि तिला म्हणाले की हीच वेळ आहे तुला सर्वांसमोर आणून त्या लोकांविरुद्ध पोलिसात तक्रार करायची.
परंतु माझी मुलगी म्हणाली की माझा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. माझी मुलगी म्हणाली, तू एक काम कर, तू त्यांच्यावर माझ्या खुनाचा आरोप लाव, पोलिसांना घेऊन तू त्यांच्या गावात जा, गावात त्यांची खूप जास्त इज्जत आहे. मला देखील माझ्या मुलीचे म्हणणे पटले. त्यामुळे मी घाबरत घाबरतच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. मला खरं तर खूप भीती वाटत होती, परंतु तिथे गेल्यानंतर मला एक लेडीज इन्स्पेक्टर दिसली. तिचा भाऊ माझ्या शाळेत माझ्या वर्गात शिकत होता. मी माझ्या मुलीच्या खुनाची तक्रार नोंदवली. अगदी दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्यांची कारवाई सुरू केली. पोलिसांनी त्यांच्या गावाला जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा सर्वांचे फक्त हेच म्हणणे होते की माझ्या मुलीच्या सासरचे लोक हे एक प्रतिष्ठित घराण्यातील लोक आहेत. मी पोलिसात तक्रार केली आहे हे जेव्हा माझ्या मुलीच्या सासरी समजले, तेव्हा तिच्या सासूने आणि माझ्या मैत्रिणीने माझ्या पुढे हात जोडले आणि ही तक्रार मागे घेण्यास विनंती करू लागल्या. परंतु मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होते. माझ्या मुलीची जी अवस्था यांनी केली होती त्यामुळे माझे हृदय अगदी तीळ तीळ तुटत होते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल संताप आणि फक्त संताप होता. त्यामुळे मी माझ्या निर्णयावर ठाम होती. पोलिसांनी माझ्या मुलीच्या सासूला आणि नवऱ्याला अटक केली आणि त्याचा चांगलाच पाहुणचार केला. त्यांना खूप मारहाण केली आणि तोच मार सहन न झाल्यामुळे त्यांनी शेवटी गुन्हा कबूल केला आणि खरंच सत्य काय आहे त्यांनी ते सांगायला सुरुवात केली. ते सत्य ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली. जो प्रसंग मी पूर्णपणे विसरून गेली होती, जे आयुष्य मी मागे सोडून आले होते, ते आयुष्य पुन्हा एकदा माझ्या डोळ्यासमोरून झरझर जाऊ लागले. काही वर्षांपूर्वी माझ्या बाबांनी माझं लग्न त्यांच्याच एका मित्राच्या मुलासोबत ठरवले, परंतु मला ते लग्न अजिबात मान्य नव्हते, कारण की माझे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होते आणि मला त्याच मुलासोबत लग्न करायचे होते. माझ्या बाबांनी ज्या मुलाला माझ्यासाठी पसंत केले होते त्याला देखील मी आवडायची. त्याचे नाव अजित होते. तो तर अगदी गुडघ्याला भाशिंग बांधून लग्नासाठी उतावीळ झाला होता, कारण त्याला मी खूपच आवडायची. परंतु माझ्या मनात अजितविषयी काहीच भावना नव्हत्या आणि त्यामुळेच मी अजितचा भाऊ आणि बहिणीला त्यांच्या घरातल्यांना इतकं नीटसं पाहिलं नव्हतं. मला अजितमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. मला तर फक्त माझ्याच आवडीच्या मुलासोबत लग्न करायचे होते. परंतु माझ्या वडिलांनी माझे काहीच ऐकले नाही आणि माझं आणि अजितचा साखरपुडा माझ्या मनाविरुद्ध केला. साखरपुडा झाल्यानंतर अजित मला सारखा भेटायला यायचा, परंतु मी मात्र त्याच्यासोबत बोलायला खूप टाळाटाळ करायची. तो जेव्हा कधी मला भेटायला यायचा तेव्हा तो खूप महागडे गिफ्ट्स माझ्यासाठी आणायचा. ते पाहून मला कल्पना आली होती की अजितला मी किती आवडते आणि तो माझ्यावर किती प्रेम करतो ते. परंतु मी त्या गिफ्ट्सना कधीच महत्त्व दिले नाही. मी त्या सरळ सरळ फेकून द्यायची. शेवटी आमच्या लग्नाची तारीख नक्की झाली आणि सोबतच मी भेटायला टाळाटाळ करत असल्यामुळे अजित आणि माझे भेटणे देखील कमी झाले आणि मग त्यामुळे मला माझ्या आवडीच्या मुलाला म्हणजेच विनोदला भेटता येऊ लागले. मी विनोद सोबत घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला आणि मग लग्नाच्या आदल्या दिवशी मी घरातून पळून जाऊन विनोद सोबत लग्न केले. लग्न झाल्यानंतर विनोदने मला इतके खुश ठेवले, माझी इतकी काळजी घेतली की मी कधीही माहेरी माझ्या घरी परत गेलीच नाही आणि कधीही त्यांच्यासोबत कोणताही कॉन्टॅक्ट ठेवला नाही. एके दिवशी अपघातात विनोदचा मृत्यू झाला. विनोदचा मृत्यू माझ्यासाठी एक खूप मोठा धक्का होता, परंतु विनोदच्या मृत्यूनंतर देखील मी माझ्या माहेरी जाण्याची हिंमत केली नाही. मी घरातून पळून जाऊन दुसऱ्या मुलासोबत लग्न केलं हे माझ्या घरच्याने स्वीकारलं, परंतु अजित मात्र हे स्वीकारू शकला नाही आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. आणि मग तेव्हापासून अजितच्या घरच्यांचा फक्त एकच ध्येय होता, ते म्हणजे मला शोधून काढणे आणि माझ्याकडून त्यांच्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेणे. आणि त्यामुळेच त्यांनी माझ्यावर पहिला वार हा केला की त्यांनी विनोदचा जाणून बुजून ऍक्सिडेंट घडून आणला, ज्याला मी आजपर्यंत एक अपघात समजत होते, परंतु अपघात नसून तो खून होता, जो अजितच्या घरच्यांनी जाणून बुजून केलेला प्लॅन होता. इतकं करूनही त्यांना शांती मिळाली नाही आणि त्यांनी माझ्यावर दुसरा वार करण्याची तयारी सुरू केली. ज्या शाळेमध्ये मला नोकरी मिळाली होती त्या शाळेमध्ये अजितची बहीण देखील कामाला लागली आणि जिला मी आजपर्यंत माझी मैत्रीण समजत होते तीच माझी सर्वात मोठी दुश्मन निघाली. तिने खूपच हुशारीने पहिले तर माझा विश्वास संपादन केला आणि मग तिच्या बहिणीच्या मुलाचे स्थळ माझ्या समोर ठेवले. या सर्वांची मुख्य लीडर वंदनाची बहीण म्हणजेच माझ्या मुलीची सासू होती, ज्यांची इच्छाही होती की माझ्या मुलीला मारून पूर्ण आयुष्य मला माझ्या मुलीसाठी रडवत ठेवणे आणि पूर्ण आयुष्य मी एकटीपणाने जगावे. त्यामुळेच त्यांनी सर्वप्रथम तर माझ्या मुलीच्या पोटात वाढणाऱ्या जीवाला मारले, जो त्यांच्याच मुलाचा अंश होता, आणि मग त्यानंतर माझ्या मुलीला मरण्याचा प्लॅन केला. परंतु माझ्या मुलीचे नशीब बलवंत होते, त्यामुळेच ती आज मरता मरता वाचली होती. वंदनाने माझ्या मुलीची सासू या अजितच्या बहिणी होत्या, ज्यांना मी लग्नाच्या आधी पाहिले नव्हते.
जेव्हा वंदना आणि माझ्या मुलीची सासू हे सर्व काही सांगत होत्या तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की एखादा माणूस बदलीच्या भावनेने अशा प्रकारे आंधळा देखील होऊ शकतो. जो गुन्हा मी केलाच नव्हता त्याची शिक्षा त्यांनी मला आणि माझ्या मुलीला दिली होती. हे सर्व सांगून त्या दोघीही शांत झाल्या, कारण की त्यांच्याकडे आता बोलण्यासारखे काहीही राहिले नव्हते. त्यानंतर मी माझ्या मुलीला बोलवलं आणि जेव्हा ती सर्वांसमोर आली तेव्हा तिला जिवंत पाहून सर्वांचे डोळे मोठे झाले. त्यानंतर मी पोलिसांना पुढे काय घडले ते सर्व सांगितले की अशा प्रकारे अंत्यसंस्काराच्या वेळी मला खरं सत्य काय आहे ते कळालं आणि मग मी अशा प्रकारे माझ्या मुलीचा जीव वाचवला. त्यांनी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिसकावलं होतं आणि आता माझ्या मुलीचा देखील जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना देव नक्कीच शिक्षा करणार. काही महिन्यानंतर मी माझ्या प्रगतीचा दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिले आणि आता ती तिच्या आयुष्यात खूपच सुखी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.